नमस्कार. आजच्या भागामध्ये ईश्वरी आता चुकून त्या ठिकाणी आलेली असते आणि सिक्युरिटी इथे तिला मॉडेल म्हणून आणून उभं करतात आणि रॅम्प वॉकवरती तिला जबरदस्तीने चालायला सुद्धा सांगतात. सगळ्यांचा गैरसमज झालेला असतो. ईश्वरी एक मॉडर्न आहे, पण तीसुद्धा तिथे आल्यानंतर आता खूपच जास्त पॅनिक होते आणि स्टेजवरती उभं राहिल्यानंतर जेव्हा अर्णव विचारतो की तू कोण आहेस, तेव्हा तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडणार. तेवढ्यातच अर्णवने तिला पकडलेलं असतं आणि अर्णव तिला जेव्हा पकडतो तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघत राहतात आणि म्हणत असतात की बघा काय छान पोज दिलेली आहे, म्हणजे अशी पोज तर कुणी ठरवून सुद्धा देणार नाही. तेव्हा अर्णवने जी काही ईश्वरीला पकडलेली असते, अर्णव लगेच ईश्वरीला खाली उतरतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा इथे अर्णवच्या एका इशाऱ्यावरती ईश्वरीला पकडून एका रूममध्ये नेऊन आता सिक्युरिटी बंद करून ठेवतात. ईश्वरी म्हणते, सोडा मला सोडा, मी काही केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा कुणीही तिला सोडत नाही. तेव्हा अर्णव शिखरेला म्हणत असतात की त्या मुलीला इथे कुणी पाठवलंय हे लवकरात लवकर शोधून काढा आणि जर राजप्रकाशने तिला पाठवलं असेल, तिला या कामाचे पैसे दिले असतील, ते सुद्धा शोधून काढा. त्या मुलीला सहजासहजी इथून पाठवू नका. ती माझा शोक खराब करण्यासाठी इथे आली होती, तेव्हा तिला सहजासहजी सोडायचं नाही. तेव्हा इथे आता ईश्वरीला पकडून घेऊन जात असताना ती म्हणत असते, सोडा मला, मी चुकून आले होते, मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तरीसुद्धा तिला एका रूममध्ये बंद करून ठेवलेली असते अर्णव येईपर्यंत. तर लग्नघरामध्ये सगळेजण दुकानाचे पेपर शोधत असतात, पण कुणालाही दुकानाचे पेपर सापडत नसतात, कारण ईश्वरी ते पेपर आपल्याबरोबर घेऊन गेलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, आई, अगं पण त्या लोकांना आपलं दुकान कशाला हवं आहे आणि अभिषेकलासुद्धा आपलं दुकान हवं आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं अभिषेकचं काही माहिती नाही, पण त्यांची आई कशी आहे ते माहिती आहे ना. त्यांच्या आईला आपलं दुकान हवं आहे आणि त्यासाठी आपण त्यांना ते देतो आहे, पण फाईल तर भेटायला हवी ना. तर इथे ईश्वरी आता आरडाओरडा करत असते. ती म्हणत असते, आत्ताच्या आत्ता मला इथून बाहेर काढा, मी काही केलेलं नाही आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला वेळेवरती तिथे पोचायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की त्या मुलीला सहजासहजी सोडायचं नाही, माझा शो खराब केला आहे तिने, तिला इथे येण्यासाठी कोणी किती पैसे दिलेत आणि ती का इथे आली आहे, मुद्दामून आली होती का, हे सगळं आत्ताच्या आत्ता शोधून काढायचं आहे. तेव्हा अर्णव खूप चिडलेला असतो. त्याला वाटत असतं की ईश्वरीला पैसे देऊन कुणीतरी पाठवलंय त्याचा शो खराब करण्यासाठी. तेव्हा शिखरे म्हणतो की सर तुम्ही काळजी करू नका, मी सगळी माहिती मिळवतो की तिला इथे कोणी पाठवले आणि ती का आली. नम्रता म्हणत असते, आई, आपलं दुकान त्या लोकांना आपण का द्यायचं. तेव्हा ईश्वरी कुठे आहे असं सुद्धा सुप्रिया विचारते. तेव्हा नम्रता म्हणते, नाही, मला नाही माहिती. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघ नम्रता, ईश्वरी नाही आहे आणि दुकानाचे पेपरसुद्धा नाही आहेत, मग आता या दोघांचा काही संबंध आहे का. म्हणजे आपल्या दुकानाचे पेपर ईश्वरी घेऊन तर गेलेली नाही आहे ना. नम्रता म्हणते, नाही आई, मला नाही माहिती, नाही, ती नाही घेऊन जाणार. तेव्हा पुन्हा शोधाशोध सुरू होते. तेव्हा ईश्वरी म्हणते की देवा, कशाला आली मी इथे दुकानाचे पेपर घेऊन, तिथे काय चालू असेल, ताईचं लग्न मोडलं तर नसेल ना, सगळेजण माझी वाट बघत असतील, सगळे मला ओरडतील. तेव्हा ती पुन्हा ओरडते आणि म्हणते की मला सोडा, मी इथे चुकून आले होते, माझा काही वाईट हेतू नाही आहे, मला माहिती पण नाही आहे की इथे हा शो होता, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला जाऊ द्या. तर इथे अभिषेकची आई म्हणत असते, लग्न हे होणार नाही, तुम्हाला सांगितलं होतं दुकानाचे पेपर माझ्या हातामध्ये ठेवा, तेव्हाच माझा मुलगा बोहल्यावरती चढेल. माझा मुलगा हा USA वरून शिकून आला आहे, त्याची लाईफस्टाईल वेगळी आहे, म्हणून त्याला हे दुकान हवं आहे, द्या, दुकानाचे पेपर द्या. तेव्हा सुप्रिया म्हणते, दुकानाचे पेपर सापडत नाही आहेत, आम्ही सगळीकडे शोधले पण नाही सापडत. ते तिला आता खोटं वाटत असतं. तर अर्णव निघालेला असतो ईश्वरीला विचारायला, तुला इथे कुणी पाठवलं आहे, किती पैसे दिलेत, आणि तो रूममध्ये आल्यानंतर तिच्याकडे रागाने बघायला लागतो. ईश्वरी म्हणत असते, हे बघा, मी खरं सांगते, मी इथे जाणून बुजून आलेले नाही आहे, मी चुकून आले इथे, तुमच्या लोकांनी मला इथे बंद करून ठेवलं आहे, माझा तुमच्या या कार्यक्रमाशी, ह्या शोशी
काही संबंध नाही आहे, मी खरं सांगते. आणि ती म्हणते मला जाऊ द्या, खरंच मला जाऊ द्या, मी काही नाही केले. आणि ती जात असताना इथे आता तिचा हात पकडून तिला पुन्हा एकदा खाली पाडतो तो म्हणजे अर्णव. अर्णव म्हणतो की तू इथे मुद्दामून आलीस ना? किती पैसे दिलेत तुला माझा शो खराब करण्यासाठी? सांग ना, किती पैसे दिलेत? राजप्रकाशने दिलेत ना पैसे? तेव्हा अर्णव आता रागाने तिला बोलत असतो. ईश्वरीला काही कळतच नसतं. ती म्हणते कोण राजप्रकाश आणि मला का पैसे देईल तो? हे बघा, मी इथे आले होते मान्य आहे, पण माझ्याच बहिणीचं लग्न आहे आणि तिच्या सासरच्या लोकांना आमच्याकडून आमचं दुकान हवं आहे, पैसे हवेत त्यांना. म्हणून मी इथे आमचे जिजू आहेत त्यांना भेटायला आले होते. त्यांना सांगायला आले होते की आम्ही तुम्हाला आमचं दुकान नाही देऊ शकत, तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजवा. एवढं फक्त मी त्यांना सांगायला आले होते. तुमच्या कार्यक्रमाजवळ माझं काही देणं घेणं नाही आहे. मला जाऊ द्या हो, माझ्या बहिणीचं लग्न आहे, नाहीतर लग्न मोडेल तिचं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की लग्न मोडलं ना तर मोडू दे. तुमच्या लोकांना नाहीतरी सवय आहे, एक लग्न मोडलं की दुसरं लग्न, हो की नाही? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो. एक नवरा सोडून गेला की दुसरा पटवता, दुसरा सोडून गेला की तिसरा पटवता. तेव्हा ईश्वरी म्हणते हे बघा, मी हात जोडते तुमच्यासमोर, असं बोलू नका, बास झालं. तुम्हाला पैसा पैसा पैसा, पैशांशिवाय दुसरं काही कळत नाही का हो? तुम्हाला पोटतिडकीने सांगते ना इथे मी जाणून बुजून आलेले नाही आहे, चुकून आले होते. तेव्हा अर्णव म्हणतो रॅम्प वॉकवरती का आलीस तू? का आलीस स्टेजवरती सांग ना? तिथे मुद्दामूनच आलीस ना? ईश्वरी म्हणते नाही, ते लोक मला जबरदस्तीने घेऊन आले, मला माहितीसुद्धा नव्हतं की तिथे तुमचा कुठला शो चालू आहे. तर अभिषेक तिथे आलेला असतो. तो म्हणतो की दुकानाचे पेपर कुठे आहेत ते मला माहिती आहे, ते पेपर ईश्वरी घेऊन गेलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना आता मी एक व्हिडिओ दाखवतोय, तो तुम्ही सगळेजण बघा. मोबाईलवरती तो व्हिडिओ त्याने सगळ्यांना पाठवलेला असतो. त्याच्यामध्ये ईश्वरी म्हणते की तुमच्या घरच्या लोकांना आमचं दुकान हवं आहे आणि आधीच खूप खर्च झाला आहे हो, आम्ही आमचं दुकान तुम्हाला नाही देऊ शकत. जिजू तुम्हाला आमचं दुकान नको आहे ना? मग तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा ना की आमचं दुकान नको घ्यायला म्हणून. आणि ती म्हणते की तुम्ही तर माझं टेन्शनच दूर केलं, आता मी तुम्हाला माझ्या हाताने जिलेबी मिठाई बनवून खायला देईन. तेव्हा अभिषेकची आई म्हणत असते की बघा, म्हणजे दुकानाचे पेपर आम्हाला द्यायला लागतील म्हणून तुम्ही तुमच्या मुलीकडे ते पेपर पाठवून दिले, तर काय हो तुमची आयडिया? आणि दुकानाचे पेपर द्यायला नको म्हणून तुम्ही हॉटेलवरती तुमच्या दुसऱ्या मुलीला पाठवलंत माझ्या मुलाबरोबर डील करायला. हे सगळं करताना तुम्हाला अजिबात लाज नाही वाटली का? सुप्रिया म्हणते हे बघा, या सगळ्याबद्दल आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही आहे की तिथे ईश्वरी गेली आहे, हे सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे, आम्ही खरं बोलतो आहे. तेव्हा अभिषेक म्हणतो हे बघा, दुकानाचे पेपर मला हवे होते. तेव्हा इथे अभिषेकची आई म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, दुकानाचे पेपर हे आम्हाला नाही, अभिषेकलाच हवे होते. आणि जर तुम्ही ते पेपर दिले असतेत तर अभिषेकचं आयुष्य सुखी झालं असतं, तर तुमच्या मुलीचं आयुष्य सुखी झालं असतं ना. ही साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही का? तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक मिनिट, अजिबात इथून कुठेही जायचं नाही आहे खरं सांगितल्याशिवाय. तेव्हा पैशांसाठी तुझ्यासारख्या मुली काय काय करतात ना मला बरोबर माहिती आहे, आणि बहिणीच्या लग्नाला पैशांची गरजसुद्धा आहे ना. तेव्हा इथे आता ईश्वरीला त्याच्या बोलण्याचा राग येत असतो. ते म्हणत असते पैसा पैसा पैसा, तुमच्यासारख्या लोकांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही का हो? कळत नाही तुम्हाला मी काय सांगते ते? मी इथे चुकून आली आहे, माझा त्या राजकुमारजवळ काहीच संबंध नाही आहे. हे बघा मला जाऊ द्या, मी जर नाही गेले ना तर खरंच तिथे खूप मोठी अडचण येईल, माझ्या बहिणीचं लग्न मोडेल हो, मला जाऊ द्या तिथे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो कुठेही जायचं नाही आहे, खोटं बोलतेस ना तू, मला माहिती आहे ना तुझ्यासारख्या मुली फक्त खोटं बोलू शकतात, कळलं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते मी खोटं बोलत नाही आहे. आणि काय हो, तुम्ही म्हणताय की तुझ्या बहिणीचं लग्न मोडलं तरी चालेल, तुम्ही हा पटवला की दुसरा, दुसरा पटवला की तिसरा. तुमच्या बहिणीबद्दल कोण असं बोललं तर? तुमच्या बहिणीचं लग्न जर मोडलं, असं होऊ नये, पण तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं आणि चार चौघामध्ये तिची मान खाली गेली तर तुम्हाला ते चालणार आहे का? तेव्हा अर्णवला इतका राग येतो. अर्णव म्हणतो शटाप, आत्ताच्या आता इथून निघून जा. मुलगी आहेस म्हणून सोडतोय, नाहीतर काय अवस्था केली असती काय माहिती. कारण ईश्वरी म्हणालेली असते मुलींजवळ कसं बोलायचं कसं वागायचं, तुम्हाला कळत नाही का?
अभिषेक आता इथे बाहेर बोलत असतो की दुकान मला हवं आहे आणि मीच माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की दुकान आपल्या ताब्यात घ्या म्हणून. तेव्हा अभिषेकची आई म्हणत असते की तुम्हाला आधीच सांगितलं होतं, अभिषेकची लाईफस्टाईल थोडी वेगळी आहे आणि त्याच्या चांगल्या भविष्यासाठी मी ते दुकान मागत होते आणि हे गोष्ट मला अभिषेकनेच करायला सांगितली होती. तेव्हा नम्रता अभिषेकचा आवाज ऐकून बाहेर येते. तिला आशा वाटत असते की अभिषेकला याबद्दल काही माहिती नसेल. तो म्हणेल की नाही, नको मला दुकान, मला नम्रताबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा नम्रता बाहेर तिथे येते. अभिषेककडे बघत असते. तेव्हा अभिषेकची आई म्हणत असते, आता काय करणार आहात तुम्ही? सांगा ना, काय करणार आहात? दुकानाचे पेपर दिले नाहीत तर बोहल्यावरती मुलगा उभाच राहणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि ही इच्छासुद्धा आमची नाहीच आहे. ही इच्छा आहे आमच्या मुलाची, अभिषेकची. मग आता जर त्याला बोहल्यावरती उभं नाही राहायचं आहे तर मी जबरदस्ती का करू? नम्रता म्हणते, तुम्हालासुद्धा खरोखर आमचं दुकान हवं आहे का? तेव्हा अभिषेक म्हणतो, हो हो, मला तुमचं दुकान हवं आहे आणि मीच माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की त्यांचं दुकान आपल्या ताब्यात घ्या म्हणून. पण तुझी ती बहीण डील करायला आली होती ना, की दुकान नाही देणार म्हणून. तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजवा. मग आता समजवलं. आता हे लग्न होणार नाही आहे. मी नाही करणार आहे लग्न तुझ्याबरोबर, जर दुकानाचे पेपर आम्हाला मिळत नसतील तर. सुप्रिया म्हणते, खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडत आहे, तो मी खरं बोलते. तेव्हा अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग जर दुकानाचे पेपर नाही सापडत तर मग आम्ही इथे थांबून काय करू? आईने दिलेला शब्द खरा होता. मी लग्न करणार नाही आहे आणि नम्रताशी तर आता लग्न मी करणारच नाही. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, असं करू नका, प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा विहीनबाई, समजावा ना तुम्ही जावई बापूंना, एकदा ऐकून तरी घ्यायला सांगा. हे बघा, दुकानाचे पेपर आले आले आम्ही तुम्हाला लगेच देऊ. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की एकदा ऐकून तरी घ्या. पण नवरदेवाकडची मंडळी ऐकून घ्यायला तर तयारच नसते. पुन्हा एकदा नम्रताचं लग्न मोडलेलं असतं. तर नम्रता आता पूर्णपणे हताश झालेली असते. तेवढ्यातच इथे आता काका जातात आणि समजवत असतात. सुप्रिया येते आणि समजवत असते, एकदा ऐकून घ्या, एकदा ऐकून घ्या असं म्हणत असतात. तरीसुद्धा सगळेजण गाडीमध्ये बसून तिथून निघून जातात. त्यांची काहीही चुकी नसते. पण इथे आता सुप्रियाची काही चुकी नसताना तिला खूप काही सहन करावं लागतं. अभिषेकचे आईवडील खूपच जास्त वाईट वागतात त्यांच्याबरोबर. एवढं सगळं घेऊनसुद्धा फक्त दुकानाचे पेपर हातामध्ये का येत नाही म्हणून रागाने लग्न मोडून तिथून गेलेले असतात. खूपच नालायक माणसं असतात, लालची माणसं असतात. पण मात्र नम्रताची अवस्था वाईट झालेली असते. इथे सुप्रिया म्हणते, अहो, आपल्या मुलीचं लग्न पुन्हा एकदा मोडलं, आता काय करायचं आपण, कसं तिला समजवायचं? आणि सुप्रिया खूप जास्त रडत असते. तर ईश्वरी बाहेर आलेली असते. ईश्वरीला मुद्दामून डांबून ठेवलेली असते. तेव्हा अर्णवला आठवत असतं, ईश्वरी म्हणालेली असते, तुमच्या बहिणीबद्दल जर असं कोणी बोललं तर तुम्हाला चालेल का? आणि अर्णवचा राग अनावर झालेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी इथे आली आहे, चुकून आली आहे. माझा काहीही तुमच्याशी किंवा तुमच्या शोजवळ, पैशांजवळ संबंध नाही आहे, कळलं का? तेवढ्यात अर्णव खूप चिडलेला असतो. अंजली तिथे येते आणि म्हणते, बंटी, अरे मी थोड्या वेळासाठी फोनवर काय बोलायला गेले तर इथे एवढं सगळं घडलं. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, काय माहिती ती मुलगी कोण होती, तिला शो खराब करण्यासाठी किती पैसे देण्यात आले होते, मला खरंच माहिती नाही आहे. ती इथे फक्त माझा इन्सल्ट करायला आली होती. अर्णव आता तिथे रागवलेला असतो ईश्वरीवरती. ईश्वरी मात्र आपल्या बहिणीचं लग्न वाचवण्यासाठी घाईघाईने घरी जात असते. अर्णवने मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेतलेला असतो की ईश्वरी वाईटच आहे आणि ती मुद्दामून हे सगळं करत होती, असा त्याचा समज झालेला असतो. तर पुढील भागामध्ये ईश्वरी घरी आल्यानंतर सुप्रिया म्हणते, तू दुकानाचे पेपर का घेऊन गेली होतीस? तुला कुणी दिला हक्क? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, एकदा ऐकून तरी घे ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, आई नको म्हणूस तू मला, मी तुला जन्म दिलेला नाही आहे, सख्खी मुलगी नाही आहेस तू माझी, कळलं ना? आई नको म्हणूस मला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई, हे सगळं आहे ना त्या घमेंडी माणसामुळे झाले. त्यांनी मला रूममध्ये बंद करून ठेवलं होतं. त्याला समोर तर येऊ दे ना माझ्या, असा धडा शिकवे ना त्याला
की त्याला पण कळेल त्याने रूममध्ये कुणाला बंद करून ठेवलं होतं ते. समोरच येऊ दे ना त्याला. तर इथे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी मंदिरामध्ये गेलेले असतात आणि त्यावेळेला तिथे अर्णवसुद्धा अंजलीच्या म्हणण्यानुसार आलेला असतो.